नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखी रहावे. ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती कुणी निर्माण केली? हा सृष्टीकर्ता कोण? या सर्व ब्रह्मांडाचे नियंत्रण कोण करतो? कुणाच्या सत्तेने हे ब्रह्मांड चालते? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात व प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो. कुणी म्हणतो ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, कुणी आणखी एखाद्या देवाचे नाव घेईल. पण आपण हे जाणले पाहिजे की या ब्रह्मांडाचा निर्माता हा निर्गुण निराकार असा परमेश्वर आहे. त्याने या सृष्टीची रचना केली आहे. त्याच्याच सत्तेने हे ब्रह्मांड चालते. तेव्हा त्याला आपण ओळखले पाहिजे, त्याचे ज्ञान आपण करून घेतले पाहिजे. या पृथ्वीवरील जे दृश्य जग आहे ते नाशवंत आहे हे आपण ओळखले पाहिजे व जे चिरंतन सत्य आहे त्याला आपण जाणले पाहिजे. या परमेश्वराच्या कृपेनेच आपल्याला मोक्ष मिळणार आहे. अन्यथा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकणारच आहोत. यासाठी त्या परमात्म्याला, त्या परमेश्वराला आपण जाणून घेऊन त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे. एकदा का आपला आत्मा व परमात्मा यांचे मिलन झाले की आपले स्वतःचे असे अस्तित्वच राहणार नाही. आपण त्याच्यातच विलीन होऊ व पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या चक्रात अडकणार नाही. आपल्याला मोक्ष देण्याचा अधिकारही फक्त त्या परमात्म्याचाच आहे. त्यातच आपण एकरूप झाले पाहिजे. त्याचबरोबर समर्थ पुढे म्हणतात की त्या निर्गुणाला देखील सगुणात पाहावे. आत्तापर्यंत आपल्याला हे कळले की तो परमेश्वर निर्गुण आहे. सगुणात फक्त तो अंशरूपाने राहतो व मूर्तीत त्याला सगुण रूपात मानवाने आणले आहे. परंतु जिवंत व्यक्ती हे त्याचे खरे सगुण रूप आहे. त्यामुळे ह्या पृथ्वी तलावर जेवढी काही माणसे आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, ह्या साऱ्यांमध्ये त्याचाच अंश आहे. तोच परमात्मा ह्या सर्व सगुणांमध्ये भरून राहिलेला आहे व म्हणून निर्गुण निराकार अशा परमेश्वराला जर आपल्याला पाहायचे असेल तर तो सजीवांमध्ये पाहावा असे समर्थ सांगतात. सगुणामध्ये देव पाहावा याचा अर्थच असा की आपण सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे. त्याचे ठायी आपला व्यवहार दयेचा असावा, प्रेमाचा असावा. कुणालाही दुःख होणार नाही असे आपण वागले पाहिजे. या पृथ्वी तलावरील सर्व प्राणी सुखी कसे होतील हे आपण पाहिले पाहिजे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही आपली विश्वप्रार्थना झाली पाहिजे. म्हणजे आपण सगुणातला देव ओळखला असे समजण्याला हरकत नाही. याचे कारणही समर्थ सांगतात की आपण या पृथ्वी तलावर प्रवासी म्हणून आलो आहोत. केव्हा तरी आपला प्रवास संपेल व इथला मुक्काम हलवावा लागणार आहे. याची जाणीव आपण ठेवली म्हणजे आपोआप आपला व्यवहार सर्वांशी प्रेमाचा, आपुलकीचा राहील व आपण कशातही गुंतून पडणार नाही. त्यामुळे खऱ्या सुखात आपण राहू व चिरंतन आनंदाचा म्हणजेच मोक्षपदाचा लाभ आपल्याला मिळू शकेल असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.